आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे, कारण की आम्ही आज या व्लॉग मध्ये दाखवणार आहे की इकडे आम्ही जेंडर रिव्हील कसं केलं होतं. आम्ही कोणालाच प्रेग्नन्सीची न्यूज दिली नव्हती. आणि इकडे कसं असतं की सेकंड स्कॅनला ना, 4th मंथच्या स्कॅनला ते जेंडर सांगतात. म्हणजे त्यांच्यावर आपल्यावरती असतं की आपल्याला जाणून घ्यायचंय की नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला एनव्हलप मध्ये द्या आणि आम्ही ते नंतर रिव्हील करू, सगळे फ्रेंड्स असतील तेव्हा. तर आम्ही कोणालाच न्यूज दिली नव्हती प्रेग्नन्सीची, की माहितीच नव्हतं. आम्ही म्हटलं सगळ्यांना जेंडर रिव्हील डायरेक्ट असं सरप्राईज देऊया की सगळ्यांचे एक्सप्रेशन पण कॅप्चर करता येतील. तर मेन आजच्या ब्लॉग मध्ये तेच दाखवणार आहे आम्ही की सगळ्यांचे एक्सप्रेशन कसे होते आणि आम्ही कसं केलं इकडे जेंडर रिव्हील. तर बघत राहा की रियाला बेबी ब्रदर येणार आहे का बेबी सिस्टर येणार आहे. तर ब्लॉग पूर्ण बघा. आणि ऍक्च्युली आम्ही इन्व्हाइट करताना असं सांगितलं नव्हतं की आम्ही जेंडर रिव्हील पार्टीला बोलवतोय. आम्ही त्यांना सांगितलेलं की ख्रिसमसची पार्टी आहे, तर तुम्ही सगळे या. मग सगळे ड्रेस कोड डिसाइड करायला लागले की रेड घालूया. आम्ही म्हटलं ओके, काही प्रॉब्लेम, जसं यायचं तसं येऊ शकतात. कारण की जर पहिलेच आम्ही ब्ल्यू किंवा पिंक घालून सांगितलं असतं तर कळालंच आणि आम्ही असतं. ख्रिसमस ट्री वगैरे सगळं डेकोरेट केलं एका कॉर्नरला आणि एका साईडला, तर तुम्ही ते बघणारच आता. तर बघाच, आम्ही एका कॉर्नरला क्रिसमस ट्री ठेवलेलं की कोणी येईल तर पहिले लक्ष तिकडे जाईल. आणि मेन आमचं जे डेकोरेशन होतं इकडे जेंडर रिव्हीलचं, तिकडे लक्ष जाणार नाही कोणाचं. तर आम्ही तशी अरेंजमेंट केलेली. तर त्यात आम्ही बऱ्यापैकी सक्सेसफुल झालो. कोणालाच कळालं नाही की असं काहीतरी असेल म्हणून. तर सो हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि आम्ही आता कुठं चाललो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. सो तो पण बघा नक्की. हॅलो, कुठे चाललो रिया आपण आज? आपण आज बेबीला बघायला चाललो. येस, तर आज आहे 3रं स्कॅन. तर आता आम्ही जस्ट निघालोय आणि आता बघू कसा दिसतोय बेबी. बेबी कसा दिसतोय, काय करतोय. मला तर अल्ट्रासाऊंड असलं का असं थोडस घाबर होत. सगळं व्यवस्थितच असेल पण तरी असं घाबरायला होतं जरा. मायनस किती आज? 22. आज -21 आहे. -21 मध्ये निघालोय अल्ट्रासाऊंड साठी. थर्ड अल्ट्रासाऊंड आहे आज थर्ड अल्ट्रासाऊंड. रिया खूप एक्साइटेड आहे, मला बेबी बघायला मिळणार. लास्ट टाइमच्या अल्ट्रासाऊंडला रिया नव्हती, रियाची स्कूल होती. मग सुपर डुपर एक्साइटमेंट आहे. आणि मला कळत नाहीये कोण येऊ शकतं, गर्ल येऊ शकते का बॉय येऊ शकते, कारण की एकच मुलगा किंवा मुलगी येणार आहे ना. हो ना, 2 जर आले असते तर अजून क्वेश्चन मार्क. हो ना, बरे बाबा एकच आहे. हो, मला तर 2 वाटत होते रिया. मला 2 पाहिजे होते, आता एकच आलं. आता अजून एक पाहिजे. नाही रे बाबा, आता बेबीसाठी इच्छासाठी नाही रे, बेबीची इच्छा बिच्छा काही नाही. तुझी इच्छा म्हणून, बेबीची काही इच्छा नसणार आहे. बेबी बनायला माझी पण इच्छा होती. अजून एक बेबी पाहिजे, माझी पण इच्छा होती. तर इकडे थर्ड अल्ट्रासाऊंड मध्ये सांगतात बेबीचं जेंडर काय आहे. तर आज आम्हाला कळणार आहे, पण आम्ही ते एनव्हलप मध्येच ठेवणार आहे आणि मग नंतर रिव्हील करू. I can't wait. I can't wait. रिया इज सो एक्साइटेड. रिया म्हटली की मी मिस सिखॉनला स्कूल मध्ये सांगेल आता. आता खूप दिवस झाले, मी सांगणार की मी बिग सिस्टर होणार आहे. तू सांगू शकते, आता सांगू शकते. रिया एक्साइटेड. फुल बर्फात आलोय आम्ही. बापरे, हात फ्रीज व्हायला लागले. रिया कानाला लावू नका. काय म्हणते, कसं वाटतंय? आम्ही बसलो आता वेटिंग एरिया. कसं वाटतंय? बेबीला बघता येईल तुला आता. मस्त उड्या मार. काय करी रिया? रिया इज सो हॅपी. बेबी आला.
त्याचा फेस फेस किती बेबीचा, त्याचा तिचा फेस. काय म्हणते मामा? फेस बेबीचा. मामाला कसं वाटतंय? मला आता हालचाल जाणवते, इकडे इकडे लाट लाग म्हणजे असं लागते. जाणवतंय मला इथे. बरोबर त्यांनी सांगितलं ना, इकडे पाय पाय. रिया चेक करते तिला सांग. पाय इकडे डोकं. डोकं झोपायचा डोकं. झोपायचं डोकं. डोकं असा बेबी, असा बेबी. काय माहिती नाही, बेबी बॉय का गर्ल आहे काय, आता संध्याकाळी काय. आपल्याला आत्ताच सांगितलं असतं त्यांनी, पण आपण म्हटले की आम्हाला सरप्राईज पाहिजे. काय रिया, मग जेंडर रिव्हील नाही करायला लावलं आपण, त्यांना सांगितलं की कार्डमध्ये लिहून द्या. कार्डमध्ये लिहून देत आहेत आता. ते काय करायला गेले आता? तुला जर कार्ड उघडायला आलं तुला समजेल बॉय का गर्लचं स्पेलिंग. मग तिला वाचता येते ना. फायनली आता आमची तयारी झाली आहे. दाखवायचं. यस. ओ, तर अशी झाली आमची तयारी जेंडर आणि रिव्हील. इकडे असं मला हे वाचता येतं, वाचून दाखव. बॉय इथे और नाही, सो आय विल बॉय क्वेश्चन मार्क गर्ल. बॉय और गर्ल. ये दॅट्स व्हाट इट्स स्पेल्ड. आमची अजून तयारी राहिली आणि वाजले 6. आम्ही 6चाच टाइम दिला होता सगळ्यांना. घाईघाईत तुम्हाला तयारी करताना पण दाखवता आलं नाही. वेलकम टू द पार्टी. फर्स्ट तुम्हीच आहे. हा, वेलकम वेलकम. थँक्यू. येस सुमित. हॅलो. हाय. हॅलो रिया. हाय. वाव, मस्त केलं रे डेकोरेशन. हॅलो. छान वाटतं, बाहेरून पण छान हा दिसते ना. डेकोरेशन. Hey. हा ना. आम्ही आमचा रेकॉर्ड आम्हाला ब्रेक करायचं होतं ना. हाय फाय. एक रिक्षा. वेलकम. वाव, सगळे व्हाईट व्हाईट. अरे कोण आले रे आता? वेलकम. हॅलो वेलकम. वेलकम वेलकम. या गौरीताई, सगळे वाट बघत असतात व्लॉग मध्ये. थँक्यू थँक्यू ब्रो. थँक्यू. ए वाव, काय छान सरप्राईज दिलं ते. हाय, मी विचारत होते क्रिसमस पार्टी आहे कशासाठी. आम्ही सगळ्यांना क्रिसमस पार्टी सांगितली. सांगायचं ना का, मी आले असते सकाळपासून डेकोर करायला. सांगितलं असतं तर मजा नसती राहिली. छान आहे surprise. कारण आमची आजच अपॉइंटमेंट होती ना, आजच आम्हाला पण माहिती नाही अजून. रिव्हील आहे, जेंडर रिव्हील आहे. आता फिफ्थ लागला. बापरे, मला तशा अंगावर शाल आले. छान सरप्राईज, मस्त. आणि मग असं म्हणजे कळालंच नसतं की याच्यासाठी या, कारण तुम्ही नव्हते इकडे, म्हणजे लवकर पण सांगितलं पण तुम्ही तू नव्हते. बोलवायचं ना का, आम्ही केलं असं छान डेकोर वगैरे, तूच करत बसली डेकोरेशन सगळं. मी केलं. भावाला म्हणजे हेल्प केली असती. तुला हेल्प झाली असती बोल. त्याच्यासाठी क्रिसमस ट्री तिकडे ठेवलंय की तिकडे लक्ष जाईल पहिले सगळ्यांचं. तू पण आला, तू पाहिलं पण तुझ्या लक्षात नाही आलं ऍक्च्युली. मी म्हणलं सगळे फार व्हाईट व्हाईट एकदम छान काहीतरी वेगळं. त्यांनी पाहिलं तिकडे, पण तरी हा विचार करत होता की काय असं केलंय. मी माझं लक्ष याच्याकडे गेलं. नाही, मी ना आले आणि आल्यानंतर मी सुमिता बघितलं, सुमितीकडे बघत होते. आणि आता रिव्हील वाचतोय तो. टिंकू बघितलं आणि मी दादाची रिएक्शन बघितली, तेव्हा मी विचारलं, काहीतरी अजून मी आणि इकडेच बघत आले होते आणि मी तुमची रिएक्शन, मग मला काय वाटलं मी डेकोर आवडलं. हा. तरी मला नाही कळालं, तरी मला नाही आम्ही सांगितलं. तेच म्हणलं, कारण की एकच रिझन आहे की क्रिसमस मुळे हा, सगळे भेटतात असं. otherwise तर होणारच नाही. आणि
मला कसं भरून येतं छान वाटतं. याच्या वेळेस असं नव्हतं, खडू तिखट आंबट गोड सगळं होतं. ह्यावेळेस तर Full तिखट. मग आता तू सांगायची काहीतरी असं सांगायचं मला तिखट खाऊ वाटते, मी देवेंद्रकडनं कडून पाठवलं असतं. देवेंद्रलाच खाऊ वाटते म्हणायचं म्हणजे समजलं नसतं. वेलकम टू दी पार्टी. थँक्यू. क्रिसमस पार्टी का क्रिसमस पार्टी. वेलकम. थँक्यू. अरे वा छान आहे. छान आहे. क्यूट क्यूट शूज. तिकडे बघ कसं झालं डेकोरेशन. बघितलं नाही. वेलकम टू जेंडर रिव्हील. समजलं पण नाही. म्हणून मी जॅकेट घातला, म्हटलं समजून येतं ना मला बघून. कसं होतं सरप्राईज. समजलंच नाही आम्हाला. नाही मी म्हणते त्या दिवशी जॅकेट घातलं होतं काय मला तुमच्या त्या दिवशी कळालं नाही. यांच्या घरी भेटलो होतो आम्ही आता रिसेंटली. मग तिकडे पण जॅकेट घातली. हा जॅकेटच घातलं होतं कंटिन्यू. आमची आजच अपॉइंटमेंट होती, मग आम्ही म्हटलं आजच सांगूया बाबा, आज फक्त थांबू नाही शकत. नाही तरी तुम्ही थांबले सकाळपासून. हा सकाळपासून अजून पाहिलं नाही. नाही ना, मग असं surprise द्यायचं होतं ना? surprise द्यायचं होतं. ऍक्च्युली कशामुळे राहिलं, तुम्ही इंडियाला गेलेले नंतर असं, तुम्ही इंडियाला गेले, हे इंडियाला होते, त्यांचं पण एक दोन आणि तो दिवसांनी बेबी आला होता. खूप मोठं surprise. Congratulations. तिला Thank you. जास्त झालं, म्हणजे कुठे गेलं पाहण्याचं बोलू नको या सांगायचं. तिने सांगितली नाही हं त्या दिवशी. Cute आहे. हे तुमच्यासाठी baby आहे. अरे रिया, हे दुसरी baby येते आता. तिला फुल एक्साइटमेंट आहे, काय असेल आता असं तिला काय होतं ना. असेल सांग बरं गेस. काय माहिती. या या. बेबी. वेलकम टू द पार्टी. थँक्यू. मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. कसं वाटलं सरप्राईज. वेलकम. वेलकम टू द पार्टी. तुला माहितीये का माझ्याकडे सेम मशीन आहे तुझ्यासारखी. तू थांब. थँक्यू थँक्यू. मी तेच आहे कशा नाही घेऊन घेऊन ये त्यांना. खरंच घेऊन ये. खरंच घेऊन. त्याच्यासाठी कागायलाच पाहिजे आता. सार्थ कडे बघताय सगळी. अरे मस्त बसले. मला वाटलं झोपलाच आहे काय. रडत नाही पण बघून घाबरून. आता तर नाही रडत. गोड दिसतोय. किट्टूच वाटतो ना. असं सरप्राईज द्यायचं होतं म्हटलं. अरे असं overflow होतंय ना. त्या ताईंचं पण तसंच झालेलं आहे की कांचं. वेलकम. हाय. मेरी क्रिसमस. मस्त बनवून आलाय. झोपला होता का तो. अच्छा. हाय. हाय कशी आहेस. मी मस्त. मी माझ्याला घेऊन हाय. हाय हाय. झोपलेला होता. तू मला बोलत होती पण आता मी कसं सांगू तुला.
वेलकम. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार नमस्कार. क्वेश्चन मार्क. नमस्कार ना. हे सिक्रेट होत. सगळ्यांनी आता गेम खेळायचा आहे ना तुम्हाला. ये थांबा हा. सगळे उभे राहा फक्त. एक मिनिट. दोन ची जोडी. दोन घ्या. एक एक बॉल आहे ना हा याच्यात टाकायचा आहे तुम्हाला. ओके थांब तू नेक्स्ट राऊंडला. ओके 1 2 3 स्टार्ट. हा ने इकडे इकडे इकडे. हा टाक तिकडे तिकडे शेवटी. हा कम ऑन फास्ट फास्ट फास्ट. ये कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. ये गुड जॉब गुड जॉब. दोघं जिंकले. ये आता भार्गव आणि किट्टू. 1 2 3 स्टार्ट. किट्टू स्टार्ट. भार्गव किट्टू भार्गव. ये 1 2 3 स्टार्ट. ये हा ये हळूहळू हळू कर. ये क्रिशाचं पण झालं. ये दादा दादा गेला गेला. Come on, guys. Come on. तुम्ही असं पिरामिड केलाय. झालं. एक बाकी आहे. 3 2 1 करेल. हाय रिया. रिया करायचं. तू हे कर. हे बघायचंय का. ते बघून मग बॉय गर्ल बॉय. Thank you. Congratulations, Riya. Thank you. Riya! फोनवर बोलून घे. मोनिका फोन मी काढून देतो. फिनिश संपलं. काहीच नाही. फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन्स. रियाची इच्छा पूर्ण झाली. थँक्यू. रियाचं फार चालू होतं. रियासाठी मला फार हे होतं. माझी इच्छा पूर्ण झाली. रिया हॅपी मोनिका. बॉय
अरे बॉयला आगी करायची. Congratulations and celebration, jubilation. I want the world to know but that was in the days before. तर अशा प्रकारे आम्ही जेंडर रिव्हीलची पार्टी केली. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.